मी आज हत्यार घेतलंय आणि खरं सांगते, हा कुठलाही स्टंट नाही. त्यासाठी मी रोहित शेट्टी नाही किंवा टॉम क्रूज देखील नाही. मी हत्यार घेतलंय माझ्या सर्वायवलसाठी, माझ्या सेफ्टीसाठी. खरं तर मला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. जन्मापासून आतापर्यंत मी एखादं झाड लावलंही नाही किंवा एखाद्या झाडाला जगवलंही नाही. आपल्यापैकी खूप जणांनी हा अडाणीपणा केला आहे. आपलं ना एक माइंडसेट झालंय, अरे जाऊ दे ना, कुणीतरी करेल. अरे काय कुणीतरी करेल, कधी, आणि नाही केलं मग. आपल्या आई बाबांची पिढी, आजी आजोबांची पिढी आपल्या या जनरेशनवर हसते, आपला मजाक उडवते की तुमच्या लाईफवर, की तुम्ही एखादं झाड लावलं तर नाहीच, पण चुकत असलेल्या एखाद्या झाडाला साधं पाणी देखील घातलं नाही. मग विचार करा, आपल्या पूर्वजांना वर बसून किती लाज वाटत असेल आपली, की यांच्यासाठी आम्ही एवढे खपलो. आय एम शुअर रचना रानडे, वारिकू, प्रांजल कामरा यासारख्या युट्यूबर्सच्या जगात तुमची वेल तर वाढणारच आणि तुम्ही श्रीमंत तर बनणारच. मला हेही पक्क माहिती आहे, अक्षय कुमार, विराट कोहली, रोनाल्डो, पी.व्ही. सिंधू हे आपल्या फिटनेस साठी इन्स्पायर करतील आणि आपण फिटनेस अचीव ही करू. पण मला सांगा, हे सगळं करून पण आपल्याला राहायचं तर इथंच आहे ना, याच पृथ्वीवर. इलॉन मस्क आपल्याला मंगळावर घेऊन जाईल तेव्हा जाईल, पण आत्ताच काय. पहिलं झाड वडाचं झाड. हा वृक्ष हजारो वर्षापासून पूजला जातो. हा वृक्ष ज्ञान, शांती आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानला जातो. वडाच्या झाडाची मुळे जमिनीत जातात आणि पुन्हा झाडाच्या खोडाशी जोडली जातात. यामुळे वटवृक्षाला अमरत्वाचे प्रतीक मानले जाते. वटवृक्ष प्रचंड ऑक्सिजन तयार करतो आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतो, ज्यामुळे पर्यावरण शुद्ध होते. वटसावित्री व्रत या सणात स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घायुष्याची कामना करतात. हा केवळ वृक्ष नसून जीवन, शांती आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. दुसरे झाड नारळाचे. हा नारळ माझ्या देवाऱ्यात उगवलाय. नारळाला आपल्या संस्कृतीत कल्पवृक्ष असे म्हटले जाते, कारण त्याचा प्रत्येक भाग मानवाला उपयुक्त असतो. विविध धार्मिक विधीमुळे नारळ फोडणे ही एक महत्वाची प्रथा आहे. याचे फायदेही खूप आहेत. नारळ पाणी प्यायचंय, नारळाचं दूध काढायचंय, नारळाचं तेल पाहिजे, औषधी गुणधर्मही तसेच, सांस्कृतिक महत्वही तेवढंच. नारळाचा वापर धार्मिक विधी, पूजा अर्चा, विवाह सोहळे आणि सगळ्या शुभ कार्यांमध्ये केला जातो. तिसरं झाड आहे आवळ्याचं झाड. प्राचीन काळापासून ओळखला जाणारा आवळा याला आयुर्वेदात अगदी महत्वाचं स्थान आहे. प्राचीन काळी राजा, महाराजे आणि ऋषीमुनी आवळ्याचा वापर आरोग्य रक्षणासाठी करत असत. आवळा अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असल्यामुळे सर्व रोग नाशक म्हणून तो ओळखला जातो. आरोग्यासाठी फायदे तर विचारूच नका. खूप आवळ्याचे बेनिफिट्स असतात. आवळा हे एक अद्भुत फळ असून त्याचे आयुर्वेदिक, औषधी खूप मोठे महत्व आहे. आरोग्याच्या अनेक समस्यांवर आवळ्याचा वापर केला जातो.
चौथं झाड आहे बेल, ज्याला बेलफळ किंवा श्रीफळ म्हणूनही ओळखले जाते. हा भारतीय उपखंडातील एक पवित्र आणि औषधी वृक्ष आहे. बेल वृक्षाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. भगवान शिवाच्या पूजेत बेलपत्र अत्यंत महत्त्वाचे असते. मान्यता आहे की बेल वृक्षावर देवतांचे वास्तव्य असते. आयुर्वेदिक औषधांमध्ये बेलफळाचा वापर हजारो वर्षापासून केला जात आहे. बेलफळ एक औषधी फळ असून त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पचन सुधारण्यासाठी, रक्त शुद्धीकरणासाठी, डायबेटीज नियंत्रणासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी बेलफळ अत्यंत उपयुक्त आहे. आणि हे आलं पाचवं झाड, पारिजातकाचं. पुराण कथांनुसार पारिजातकाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली होती, म्हणूनच याला स्वर्गीय फूल देखील म्हणतात. हिंदू धर्मातील कथा सांगतात की भगवान श्रीकृष्णाने या फुलाचा उपयोग आपल्या पत्नी सत्यभामासाठी केला होता. पारिजातकाच्या फुलांचा वापर धार्मिक कार्यात मोठ्या प्रमाणात होतो. विशेषतः भगवती दुर्गेच्या पूजेत याचा उपयोग केला जातो. पारिजातकाचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. पारिजात हा फक्त एक सौंदर्यदायी वृक्ष नसून त्याचे औषधी गुणधर्म देखील खूप आहेत. सांधेदुखी, ताप, पचनविकार आणि त्वचेसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे. धार्मिक आणि औषधी दृष्टिकोनातून पारिजातकाचा महत्त्वपूर्ण वापर केला जातो. हा आपल्या आयुष्याचा शेवटचा चान्स आहे. आपली एकुलती एक धरतीला वाचवण्यासाठी विचार करा, कृती करा. ही एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे आपल्या मुलांच्या भविष्यासाठी.